नमस्कार. आज आपण तीळ पापडीची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला तीळ लागणार आहेत. तर ते तीळ मला माझ्या नंदेकडून मिळाले आणि ते तीळ मी छान स्वच्छ असे धुवून घेतले. आपण फरक पाहू शकता. आणि सुंदर असे स्वच्छ धुतलेले आपण हे तीळ घेतलेले आहेत. आणि खूप कमी साहित्य ह्या तीळ पापडीला लागते. तर या ठिकाणी साखर, तीळ आणि थोडं तूप म्हणजे अगदी त्या पोळपाट्याला लावण्यापुरतंच आपल्याला लागणार आहे. आपल्याला रेसिपीमध्ये तुपाचा वापर करायचा नाही आहे. तर आता आपण एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये ते असं गॅसवर ठेवून छान आपण ते साखर जी आहे तर ती 1 टेबलस्पून घेतलेली आहे आणि ती आपण छान अशी पसरून टाकलेली आहे. आणि ती साखर वितळल्यानंतर किंवा तिचं पाणी झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 टेबलस्पून तीळ टाकणार आहोत. म्हणजे साखर आणि तिळाचं प्रमाण हे सारखंच राहणार आहे. तर या ठिकाणी आपण अगदी छोट्या-छोट्या याच्यामध्ये प्रमाणामध्ये हे करणार आहोत. कारण आपल्याला जर एकटीला हे करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने करावं लागेल. तर आता हे तीळ कालवून आपण आता त्या पोळपाटावर टाकलेले आहेत. त्या पोळपाटाला आणि लाटण्याला आपण तुपाचा हात लावून घेतलेला आहे. आणि हे जे बॅटर आहे किंवा हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला छान थोडं थंड होऊ द्यायचं आहे. अगदी थोडंच थंड ते करायचं आहे. खूप जर थंड केलं तर ते लाटलं जाणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आणि त्यासोबत आपला हातसुद्धा आपल्याला वाचवायचा आहे. कारण अतिशय गरम असं हे मिश्रण असतं. आणि त्यानंतर आपल्याला गोलाकार अशा आकारामध्ये ते लाटून घ्यायचं आहे. चांगलं पसरून घ्यायचं आहे लाटण्याच्या साहाय्याने. अगदी पातळ अशी ही पापडी आपली तयार होते. काढताना मात्र साईडने ते लवकर थंड झाल्यामुळे लवकर निघते, परंतु सेंटरला जे आहे तर ते थोडा त्रास होतो. परंतु अतिशय सुंदर अशा ह्या पापड्या तयार होतात. आणि ते गरम असल्यामुळे त्याचा आकारही पटकन असा जसा आपण दिला त्याप्रमाणे तो होतो. त्यामुळे आपल्याला ते पुन्हा सरळ करून घ्यायचं आहे आणि तसंच ते सरळ असं प्लेटमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आहे. नाहीतर ह्या म्हणजे अगदी वाकड्या तिकड्या होऊ शकतात. जसं आपण पापड लाटल्यानंतर त्याच्यावर दाब देऊन ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला ह्या सरळच्या सरळ अशा थंड करून घ्यायच्या आहे. त्यानंतर पुन्हा आपण गॅसवर 1 टेबलस्पून असं साखर टाकलेली होती आणि त्यामध्ये आपण तीळ टाकून आणि ते मिश्रण पुन्हा आपण पोळपाटावर टाकलेलं आहे आणि त्याला पुन्हा थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर म्हणजे किंचित थंड झाल्यानंतर आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. आणि याला अगदी असा गोलाकार आकार आला पाहिजे असं सुद्धा नाही आहे. कारण आपल्याला ह्या पापड्या ज्या आहे तर याचे म्हणजे असे आपण चौकोनी किंवा असे तुकडे न करता आपण हे अखंड असे ठेवतो आणि हातानेच त्याचे तुकडे करून आपण ते देत असतो. तर त्यामुळे अगदी गोलच झालं पाहिजे असा अट्टहास करायचा नाही आहे. या ठिकाणी मुद्दाम मी संपूर्ण व्हिडिओ असा दाखवत आहे कारण याच्यामध्ये काय अडचणी येतात तर ह्यासुद्धा आपल्या लक्षात आल्या पाहिजे.
तर आता आपण या ठिकाणी 2 पापड्या ज्या आहेत तर त्या पोळपाटावर लाटलेल्या आहेत आणि आता आपण एक जाड असा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण आता ते लाटणार आहोत. तर पुन्हा त्याच पद्धतीने आपण 1 टेबलस्पून साखर त्यात वितळून घेतली आणि 1 टेबलस्पून आता त्याच्यामध्ये तीळ जे आहे तर ते घालून घेतलेले आहेत. आणि किंचित असे थंड करून आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे त्या प्लॅस्टिकवर ओतायचं आहे. त्यालासुद्धा किंचित असं थंड होऊ द्यायचं आहे. आणि एकटं करत असताना बघा आपण इकडे हे मिश्रण ओतल्यानंतर लगेचच त्या गरम पॅनमध्ये आपल्याला साखर पसरवून टाकायची आहे आणि ती आपण आता गॅसवर ठेवून द्यायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपले हे पापड जो आहे हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपली साखर जी आहे तर ती तिकडे वितळणार आहे आणि त्यामध्ये आपण पुन्हा तीळ घालून अशा पद्धतीने आपली ही प्रोसिजर आपल्याला सुरू ठेवायची आहे. त्यामुळे थोडंसं फास्ट अशी ही आपली प्रोसिजर होते आणि आपले काम हे पटपट होऊन जातं. तर एकटं असतानासुद्धा आपल्याला हे पापड सुंदर पद्धतीने असे करता येतात. अतिशय सुंदर आणि अगदी पातळ असा हा आपला पापड तयार झालेला आहे. आणि आता ही बघा एक बाजू जी आपण सुरुवातीला वर काढलेली आहे तर ती लवकर थंड झाल्यामुळे तिचा तुकडा पटकनच पडतो. अगदी असा एक एक तीळ जो आहे तर तो आपल्याला स्पष्ट असा दिसत आहे आणि सुंदर आपली ही पापडी तयार झालेली आहे. ट्रान्सपरंट आणि खूप सुंदर असं शाईनसुद्धा त्याच्यावर आलेलं आहे. थंड झाल्यानंतर त्या छानपैकी अशा कडक तयार होतात. आता तिळाचा किस्सा असा झालेला होता की माझा एक डबा जो होता तर तो चुकून माझ्या नंदेच्या गाडीमध्ये गेला. तर तो डबा पहा आपल्याकडे कशी पद्धती आहे की एखादी वस्तू अशी रिकामी न देता त्यामध्ये काहीतरी घालून देण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या शेतातले जे तीळ होते तर ते त्या डब्यामध्ये मला घालून दिलेले होते. तर ते तीळ जे स्वच्छ करण्याची प्रोसिजर आहे आपण पाहू शकता की किती सुंदर असे पांढरेशुभ्र असे हे तीळ तयार झालेले आहे. म्हणजे त्याच्यावरचे साल मी धुवून काढलेले आहेत. तर तो व्हिडिओ माझा गहाळ झालेला आहे त्याच्यामुळे तो मी इथं दाखवू शकत नाही. तर असं प्रत्येक वेळेला आपल्याला प्लॅस्टिकला अगदी थोडं बारीक असं तूप लावून घ्यायचं आहे. तर पहा आपल्या शेतकऱ्यांचं जीवन असं असते की आपलं जे खराब जे माल असतो तर तो आपण घरी ठेवतो आणि तो स्वच्छ करून वापरतो आणि चांगला जो असतो तर तो आपण मार्केटला देऊन विकून टाकत असतो. तर अशा पद्धतीने मला हे तीळ मिळाले होते तर त्यापासून मी सुंदर अशी ही पापडी तयार केलेली आहे. तर माझी अशी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन जे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि अशा पद्धतीने आपण थोडं ह्या पॅनमध्ये सुद्धा हे लगेच थंड करून घेऊ शकतो. गॅस बंद करून द्यायचा आणि थोडंसं पॅनवरच आपल्याला ते हलवत राहायचं आहे. त्यामुळे ते लवकर थंड होतं.
आणि त्यानंतर आपल्याला हे प्लॅस्टिकवर ओतायचं आहे. आणि अतिशय गरम हे असल्यामुळे आपल्याला ह्या प्लॅस्टिकमध्ये लाटताना फार असं सोपं जातं. आणि आपला पापडसुद्धा आपल्या लक्षात आलं असेल की प्लॅस्टिकवर जो आपण पापड लाटत आहोत तर तो थोडासा मोठा होत आहे आणि पोळपाटावर लाटले ते आपले थोडेसे कमी असे म्हणजे थोडे जाड आणि थोडे छोटे झालेले आहेत. अगदी याच्यात तर अगदी एक एक तीळ आपल्याला स्पष्ट दिसत आहे. अगदी ट्रान्सपरंट अशी ही आपली पापडी तयार होते आणि खायला खमंग खुसखुशीत अशी ही लागते. बघा ही लगेचच वाकते गरम असल्यानंतर, त्यामुळे त्याला सरळ करून आपल्याला ठेवायची आहे. आणि पहा, 1 वाटी साखरेपासून किंवा 1 वाटी तिळापासून आपले भरपूर असे पापड तयार झालेले आहेत. आणि छान आपण पाहू शकता की खूप असे क्रिस्पी ते आहे. पटकन तोडले की छान असे तुटत आहेत. आणि संक्रांत येत आहे, त्यामुळे आपल्याला या रेसिपीची आवश्यकता आहे. तर आपण घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी आवडली ती कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.